सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात दुर्गम आणि डोंगरी भागात उन्हाळा वाढू लागताच पाणी टंचाई जाणवू लागली आहे आणि या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीनच जिल्हा परिषद सदस्य झालेल्या मृणाल पाटील यांनी स्वखर्चाने या ठिकाणी टँकरने मुबलक पाणी पुरवठा केलेला आहे। आपल्यासोबत आहेत मृणाल पाटील, विचारूया त्यांना काय तुमच्या तिथली परिस्थिती आहे आणि तुम्ही काय उपाययोजना केल्या पाणी टंचाईवर। नमस्कार। माझ्या ढेबेवाडी भागात हा पूर्ण डोंगरी भाग असल्यामुळे तिथे पाण्याची टंचाई लागली आहे। शासन प्रयत्न करत आहे, बट आता जी मुंबईला राहणारी माणसं आहेत ती गावाकडे आली आहेत। लग्न वाढती लग्न सराई आणि जे काही कार्यक्रम वाढतात त्यामुळं हा पाण्याचा जो ताण आहे तो प्रशासनावर खूप जास्त प्रमाणात येत आहे। त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही माननीय श्री नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने टँकर सेवा सर्व डोंगरी भागात करत आहोत आणि रवले, सनबुर्ची, विठ्ठलवाडी, सातर या ठिकाणी अशा अनेक ठिकाणी आमचे टँकर मागतील तेवढ्या संख्येत पुरवण्यात येत आहेत। या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी काय उपाययोजना करणार आहात किंवा काय प्लॅन आहे तुमचा? माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या जी पाणी टंचाई आहे त्याच्यावर आम्ही येत्या 5 वर्षात कायमस्वरूपी टँकर मुक्त आम्ही आमचं गाव करू आणि मला नक्कीच विश्वास आहे हे करण्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल। धन्यवाद। येत्या 5 वर्षात ही जी टँकरग्रस्त गावं आहेत, पाणी टंचाई जाणवणारी गावं आहेत, त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।